श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे प्रवचन 10 ऑक्टोबर. राम ठेविल त्यात समाधान, हे खऱ्या भक्ताचे लक्षण जाण. नसावे कशाचे ज्ञान, वाटावे सदा घ्यावे रामनाम. प्रपंची राखावे समाधान, हेच भक्तांचे मुख्य लक्षण जाण. डोळे व कान यांनी होते बाह्य जगाचे ज्ञान, त्यांना लावावे नामाचे अनुसंधान. राम आणावा चित्ती, त्याचा प्रपंच करतो ही राखावी स्मृती. स्वार्थहीन व्हावे आपण, ते होईल करता परमात्मस्मरण. संधी साधून जो राहिला, तोच जगी धन्य झाला. नाटकात नटकाम करी जैसे, आपण वर्तत जावे तैसे. राजा रंक होई जरी, तरी मी कोण हे जाणून राहे अंतरी. जग सज्जन दुर्जन मिश्रित, त्यातून शोधून काढावा अवचित. जो लाभेल संगतीला, रामाचे प्रेम दुनावेल त्याला. द्वेष मत्सर अहंकार वृत्ती, यांची न धरावी संगती. मानापमान करावे सहन, साक्ष ठेवून रामचरण. सर्व काही करावे, पण खरे प्रेम साधनावर असावे. अभिमान रहित राहावे, हेच शिष्यांचे लक्षण जाणावे. राम व्हावा माझा, रात्रंदिवस काळजी ठेवीत जा. लक्ष ठेवावे संतांकडे, देह लावावा प्रपंचाकडे. गुणात उत्तम गुण, आपले कळावे अवगुण. अवगुण कळले ज्याला, तो सुधारण्याच्या मार्गाला लागला. प्रथम स्वाधीन करी आपले मना, सोडावा अहंभाव विषय वासना. काही पाहिजे हे न वाटावे मना, व्यवहारात असावे दक्ष. कधी न घ्यावा विषय लोकांचा पक्ष. दुर्जनाची संगती, तीच रामाला दूर करती. म्हणून मनासी धरावा सत्संग. रामाविन दुजा नसावा रंग, उदास व्हावे एकाच वेळी. केव्हा भेटेल वनमाळी. तळमळीचे मुख्य लक्षण, दुसरे विषयाची न व्हावी आठवण. पतिव्रतेला पती जाण, तैसे साधकाला साधन जाण. मोहाला बळी पडणे, याहून नाही दुजे लाजिरवाणे. विघ्न रामसेवेत भारी, तरी आपण सांभाळावे हाती घेऊन शिरी. रामाची सेवा हा जाणावा संसार, मग सुखाने करावा व्यवहार. देवास करा नैवेद्य अर्पण, प्रसाद घ्यावा त्याचा आपण. चित्त ठेवावे रामापाशी, ध्यास असावा त्याचा अहिर्निशी. गुरुकडून घेतलेले नाम, पावन करील जगास, हा ठेवावा विश्वास. राम कृपा करील खास, देहाने नाही करता आले. मन रामापायी गुंतवले. रामाने त्याचे कल्याण केले, राम ठेविल त्यात समाधान. हेच खरे भक्ताचे लक्षण जाण. भगवंता वाचून मनी न येऊ द्यावे काही, भगवत स्वरूप तो सर्व ठिकाणी पाही. आपण व्हावे रामाचे, उदाहरण घालून द्यावे साचे. आजचे बोधवचन. नामाहून दुजे काही, सत्य त्रिवाचा नाही. निर्हेतुक घ्यावे नाम, जेने जोडेल आत्मा राम. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.